जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, भरपूर औषधी गुणधर्म असलेली भाजी म्हणजेच कटुल्याची भाजी रेसिपी आज सोनाज रेसिपीमध्ये बनणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर अशी आपण तुरीची डाळ घालून कटुल्याची भाजी बनवणार आहे. मैत्रिणींनो, माझ्या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी कुठेही प्लीज स्किप करू नका, स्किप करून बघू नका. नक्की संपूर्ण बघा. तर असे कटोले असतात बघा, वेलीला लागतात आणि वर्षातून एकदाच खायला मिळते ही भाजी. आणि बघा, तूर डाळ घेतली, पोहे खायचे 1 2 ते 3 चम्मच, स्वच्छ धुवून घेतली आणि एक थोड्याशा पाण्यामध्ये शिजवायला ठेवली मी गॅसवर. तर तुम्ही भिजतही घालू शकता, पण मी शिजवून घेणार आहे. तर एक 70 ते 80% तिला शिजवून घ्यायची आहे, थोडीशी कच्ची पक्की. तोपर्यंत कटुले इथं बघा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि तिसऱ्या चौथ्या पाण्यामध्ये बघा असे राहू दिले पाण्यातच, म्हणजे जे आतमध्ये घाण वगैरे अडकलेली असते, घाण म्हणजे माती वगैरे, तर ती निघून जाते. आता मी कट केल्यानंतर धुणार नाही, कारण त्याचं जे पौष्टिक पणा असतो तो निघून जाईल, म्हणून मी असे अख्खेच धुवून घेतले आणि कट करून घेत आहे. तर खूप सुंदर ही भाजी लागते. माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्ही. नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींनो. आणि ह्या भाजीमध्ये कुठलाही मसाला जाणार नाही. कुठलाही मसाला म्हणजे हळद पावडर जाईल, मीठ जाईल आणि असं मसाला वगैरे आपण वापरणार नाही या भाजीमध्ये. लाल मिरची पावडर, हळद आणि एवढंच आपण वापरणार आहे आणि मीठ. तर असे बघा उभ्या आकारामध्ये मी हे कटुले कट करून घेत आहे. मस्त कवडे कवडे असे बघून घ्यायचे बघा. तर असे खूप जास्त बिया असलेल्या नाही घ्यायच्या. तर असे कवडे कवडे बघून घ्यायचे. आणि खूप महाग असते ही भाजी. तर मला 80ला पाव मिळाली ही भाजी बरं का. तर बघा मी अशी धुवून मस्त छान असे कट करून घेतले. तर अजून नवीन सुरुवात आहे यायला, अजून येईल आता ही भाजी. तर आताच ही भाजी आपल्याला पावसाळ्यामध्ये खायला मिळते, नंतर वर्षभर मिळत नाही. तर बघा एक कांदा घेतला, तो असा कट करून घेतला बघा मी मस्त चौकोनी तुकड्यांमध्ये. तर खरं तर इथं मला उभ्या आकारामध्ये कांदा कट करायचा होता, पण लक्षातच राहिलं नाही. नंतर लक्षात आलं, म्हटलं चला राहू द्या, काही नाही. तर मग असा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतला. कटुले पण उभे कट करून झालेले आहे. आता डाळ बघूया. तर बघू शकता डाळ पण मस्त अशी आपली 80% मस्त शिजलेली आहे. तर अशी नखाने कट करून बघायची, लगेच तुटली तर समजून जायचं. तर थोडी कच्ची राहते, मग भाजीमध्ये होऊन जाते. तर आता यावरचं पाणी सुद्धा मी काढून घेणार आहे मैत्रिणींनो. अजिबात पाण्याचा कुठलाही वापर न करता फक्त वाफेवरची ही रानभाजी आपली तयार होणार आहे कटुल्याची. तर बघा गॅस चालू केला, कढई ठेवली, 2 पड्या तेल घातलं बघा कढईमध्ये. नंतर आता मोहरी टाकली, मोहरी पण छान मस्त तळतळली. त्यानंतर जिरं टाकलं, जिरं पण छान असं मस्त फुललेलं आहे. त्यानंतर बघा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या मी, एक 5 ते 6 त्या कट करून घेतल्या, त्या टाकून घेतल्या बघा. लसूण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, सॉरी. तर लसूण टाकून घेतला. आता लसूण पण बघा असं सोनेरी रंगावर होईपर्यंत होऊ द्यायचा. नंतर कांदा जो आपण कट केला होता तो टाकून घ्यायचा आणि परतवून घ्यायचं मस्त ह्या प्रकारे. तर खूप असा कांदा असा जास्त जळू द्यायचा नाही, छान असा गुलाबी रंगावर होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही. नक्की मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाजी जर मिळाली तर घेऊन या आणि या पद्धतीने बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता कांदा मस्त परतलेला आहे. तर मी इथं 1 छोटा चम्मच 1.5 चम्मच हळद पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथं मी 1 चम्मच 1 ते सव्वा चम्मच बघा लाल मिरची पावडर वापरलेली आहे. बस एवढंच आपल्याला हळद पावडर, मिरची पावडर वापरायची आहे. मसाला कुठलाही घालणार नाही, कारण या भाजीची जी चव असते ती मग कमी होते आणि पौष्टिकता पण मग कमी होते. अशीच हिला खायची. मी तर कधी-कधी फक्त नुसतं तेलामध्ये जिरं मोहरी टाकून फक्त मिरची पावडर टाकून अशीही फ्राय करून खाती. तशीही खूप छान लागते ही भाजी आणि माझी खरंच खूप फेवरेट आहे. आणि नक्की सांगा कुणाकुणाला ही कटुल्याची भाजी आवडते, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि कोणी कोणी खाल्लेली हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर मैत्रिणींनो, आता बघा अशी परतवून घेतले, कटुले टाकून घेतले आणि एक वाफ काढणार आहे. आता एक वाफ काढून घेतली बघा कटुल्याला. आता मीठ जाणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तर खरोखर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माझी तुरडाळ घालून कटुल्याची भाजी रेसिपी जर आवडली असेल, रानभाजी, तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक,
शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपी. मी तुमच्याकरता छान छान वेगवेगळ्या साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी घेऊन येत असते. तर बघा आता ही तूर डाळ त्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि तूर डाळ पण मी अशी टाकून घेतली. अगदी थोडंसं राहिलं होतं बघा. तर मी तूर डाळ टाकून घेतली कारण तूर डाळ आपण आधीच 80% 70 ते 80% शिजवून घेतलेली आहे. तर बघा आता मस्त वाफ येऊ द्यायची, म्हणजे जी राहिलेली आहे तूर डाळ थोडी 20% शिजायची, तीही शिजून येईल आणि अशी मस्त भन्नाट चवीची अतिशय पौष्टिक अशी ही आपली कटुल्याची भाजी रेसिपी तयार झालेली आहे आणि होत आहे बघा. अजून एक वाफ काढून घेतली मैत्रिणींनो. तर नक्की मला सांगा कुणी कुणी खाल्लेली आहे ही भाजी आणि कशा पद्धतीने बनवतात तुम्ही तेही मला सांगा. नक्की माझ्या पद्धतीनेही तुम्ही बनवून बघा आणि तुम्हीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मीही तुमच्या पद्धतीने नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. तर अजून मी तुमच्याकरता हिरव्या मिरचीतील स्पेशल खानदेश स्पेशल कटुल्याची भाजी तीही तुमच्याकरता लवकरच घेऊन येणार आहे, कारण मला ही भाजी खूप आवडते. तर बघू शकता मस्तपैकी ही कटुल्याची भाजी, रानभाजी, वर्षातून एकदा मिळणारी रानभाजी, अतिशय गुणधर्म असलेली कटुल्याची भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणीनं बघू शकता. श्री स्वामी समर्थ.